नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह कॉर्नर मध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। याला गावाकडे घेवड्याच्या शेंगाही बोलल्या जातात आणि अगदी गावाकडच्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। तर त्यासाठी मी ते पाव किलो वालाच्या शेंगा घेतलेला आहे। शेंगा आपल्याला सोलताना व्यवस्थित चेक करून पाहिजे, कधी कधी त्या किडक्या पण असतात, त्यासाठी व्यवस्थित चेक करून आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायच्यात। नंतर त्याला 3-4 पाण्याने आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचंय। आता आपण मसाला भाजून घेऊ। त्यासाठी पहा, मी ते 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे आपल्याला खालीवर करून व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे भाजून झाले की लगेच आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं तेल टाकायचंय। तेलामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचंय सर्व आणि तेही हलकं लाल होऊस्तर आपल्याला हे भाजून घ्यायचंय। आता एका प्लेट मध्ये तेही काढून घेतले। आता आपल्याला त्यामध्ये 1 चमचा धने टाकून घ्यायचे, 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे। गॅस आपल्याला कमी करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे, 4 काळी मिरी टाकून घ्यायच्यात, 2 लवंगा टाकायच्यात आणि 2 तुकडे मी दालचिनीचेही टाकलेले आहेत। ते आपल्याला कमी गॅसवर हलके लाल होऊस्तर भाजून घ्यायचे। आता हे सर्व काढून घेऊ। त्यानंतर आपण मिरच्या टाकून घेऊ। तर इथे लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहे, याच्या जागेवर तुम्ही वाळलेल्या लाल मिरच्या घेऊ शकता। तुम्हाला जसं तिखट हवंय त्यानुसार। 1 जुडी लसूण टाकून घेतलाय, थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। 1-2 मिनिटं तेही परतून घेतले। एका प्लेट मध्ये ते सर्व काढून घेतले। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक पेस्ट आपल्याला ह्याची करून घ्यायची आहे। आता आपला मसाला पण वाटून झालेला आहे। आता आपण भाजी बनवून घेऊ। तर त्यासाठी पहा, मी 2-3 चमचे कढईमध्ये तेल टाकून घेतले। तेल गरम झालं की आपल्याला वाटलेला मसाला सर्व टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची। व्यवस्थित मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता जोपर्यंत आपल्या मसाल्यांना छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले परतून घ्यायचे। परतताना जर मसाला खाली लागत असला तर तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी टाकून व्यवस्थित मसाले परतून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे। तर त्यामध्ये आता आपण सर्व शेंगा टाकून घेऊ। आता सर्व शेंगा टाकल्यानंतर मसाल्यामध्ये पूर्ण शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि एकदा परत सर्व हे मिक्स करून घ्यायचे। पाणी टाकल्यामुळे काय होतं, मसाला आपला खाली लागत नाही। 1 चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला त्यामध्ये शेंगा शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचे। तर इथे अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतलेला आहे। तुम्हाला जसं पातळ हवंय घट्ट हवंय त्यानुसार पाणी टाकून घ्या आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे। 10-15 मिनिटं आपल्याला शेंगा व्यवस्थित शिजवून घ्यायच्यात। आता 10 मिनिटं झाले, मी झाकण काढून घेतले। छान उकळी आली आणि शेंगा पण मस्त शिजलेल्या आहे। तर त्यावरती आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ। तर अशा प्रकारे भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। तर गावाकडच्या पद्धतीने बनवलेली अशा प्रकारे भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।